आयुरा. तो जेवला आणि सरळ झोपी गेला. आज कसलाच विचार करायचा नव्हता त्याला. आता निधी जेव्हा त्याला बघायला आली तेव्हा तो गाढ झोपला होता. इथून पुढे अगं झोपला वाटतं, निधी म्हणाली तसा सुगंधाचा चेहराच पडला. सुगंधाला वाटलं होतं म्हणावं उठव त्यांना, पण आत्ताच हॉस्पिटलमधून आयुष आला होता म्हणून त्याला झोपेतून उठवणं बरं नाही. माझी झोप उडवून आपण शांत बरे झोपलेत, सुगंधा मनाशीच म्हणाली. आता एकतर फोन बिघडला म्हणून कळलं होतं, त्यात ही संधी होती बोलायची, तीही निघून गेली. निधी, उद्या कामाला जायच्या आधी मला कॉल करशील? मी जवळच ठेवीन मोबाईल सकाळी, नाहीतर उद्या मीच करते कॉल तुला. तू कितीला जातेस कामाला? सुगंधाने विचारलं. मी 8:15 निघते, निधीने सांगितलं. मी व्हिडिओ कॉल करते, मला फक्त एकदा असंच दाखव त्यांना. किती वाट बघितली त्यांची माहिती आहे का तुला? सुगंधा म्हणाली. मला कसं माहीत असणार? तू बोललीस का मला? निधीने विचारलं. अगं पण तू माझ्याशी खोटं बोललीस म्हणून मी नाही केला फोन तुला, सुगंधा म्हणाली. ते तू आयुष दादाला बोलायचं, माझं काही नाही. त्यालाच तुझा आवाज ऐकायचा होता, पण त्याला तुला त्रास द्यायचा नव्हता, रडलेलं बघायचं नव्हतं वगैरे वगैरे. तू उद्या त्यालाच जाब विचार काय तो. सोडू नकोस त्याला. निधी आगीत तेल ओतायचं काम करत होती. काय? मला वाईट वाटेल म्हणून म्हणून त्यांनी मला सांगितलं नाही, पण मी आले तेव्हा एकदाही माझ्याशी नीट बोलले नाहीत, सुगंधा आठवत म्हणाली. कसं आयुष तिच्याकडे रागाने बघत होता ते आठवलं तिला. आयुष दादाना नुसता जळकुटा आहे. तुझ्यासोबत त्या रवीला बघून त्याचा बीपी हाय झाला होता, म्हणून तर ऑपरेशन थोडं उशिरा झालं, निधी ओघात सांगत होती. आणि सुगंधाला एक एक ऐकून सुखद धक्के बसत होते. ती तर कुठून कुठपर्यंत जाऊन पोचली होती आणि आता वास्तवात काही वेगळंच होतं. हो का? माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिला मग त्याने? सुगंधाने विचारलं. त्याचा मोबाईल त्याच्याकडे होता कुठे? तो तर माझ्याकडे होता. मी बघितलं तुझा मेसेज, पण मला सुचलंच नाही तुला रिप्लाय द्यायला. एवढं टेन्शन मध्ये होतो ना आम्ही, निधी बोलली. ती अजूनही साध्या कॉलवरच बोलत होत्या. सुगंधाला एक एक सत्य कळत होतं. त्यामुळे तिच्या मनातलं सगळं जळमट निघून गेलं होतं. किती हलकं वाटलं होतं तिला निधीचं बोलणं ऐकून. निधी, मी व्हिडिओ कॉल करते, मला दाखव त्यांना, सुगंधा म्हणाली. आणि कॉल कट करून तिने लगेच व्हिडिओ कॉल केला. निधीने रिसीव्ह करून आयुषला दाखवलं. सुगंधाला आयुषला बघून खूप बरं वाटलं. उद्या कधी एकदा त्याला जाऊन भेटते असं झालं होतं तिला. थोडा वेळ आयुषला बघून मग दोघींनी शुभरात्री म्हणून कॉल कट केला. या 15-20 मिनिटाच्या बोलण्याने सुगंधाचे कितीतरी गैरसमज दूर झाले होते. ती खूप खुश होती. ती बेडवर आडवी झाली. मन एकदम प्रफुल्लित जाणवत होतं. अचानक तिला स्वतःमध्ये वेगळीच ऊर्जा जाणवत होती. इतके दिवस असणारी उदासी तर आज कोसो दूर पळून गेली होती. जाणवणारा थकवा अचानक गायब झाला होता. हा बदल म्हणजे जमीन आसमानासारखा होता. ती बेडवरच गडबड लोळली. तिचा आनंद अगदी तिच्या मनात मावत नव्हता. सगळे झोपले होते. समीर दादा तर आज अजिबात मूडमध्ये नव्हता, त्यामुळे कोणालाही सांगू शकत नव्हती. ती कसं बसं झोपण्याचा प्रयत्न करू लागली. तिला सारखा आयुषचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. उद्या त्याच्याशी बोलायला मिळणार म्हणून खुश होती. तिला जसं वाटलं होतं तसं काहीच नव्हतं म्हणून ती खूप खुश होती. विचार करता करता एकदाची झोप लागली बाबा. निधी सुगंधाचा कॉल कट करून आपल्या रूम मध्ये आली. तिला अचानक उदास वाटू लागलं. या दोघांचे तर गैरसमज दूर झाले, आमचं काय? बॉसला कोण समजावणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? त्याला समजावणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. म्हणजे किती झालं तरी त्रास आपल्यालाच होणार. जर समीरला अजून 1 वर्ष वाट बघायला सांगून आम्ही जास्त भेटलो नाही तर, फक्त फोनवर बोललो तर,
मी असं करते, उद्या समीरशी बोलून घेते. पण बॉसने 1 वर्ष होऊनही मला त्रास दिला तर? या विचारानेच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. समीर त्यांची फॅमिली सोडून माझ्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यांचंही काही चुकीचं नव्हतं. त्यांच्यावर जबाबदारी होती. ज्या आईने त्याला स्वतः कष्ट करून लहानाचं मोठं केलं होतं, त्यांना टाकून तो येऊ शकत नव्हता. ह्या गोष्टी त्याने आधीच तिच्याशी चर्चा केल्या होत्या, जेणेकरून तिला नंतर काही वाटायला नको म्हणून. तिला सगळं मान्य होतं. पण मग हा बॉस कुठून मध्येच कडमडला? तिचा जाळ होत होता हातून. पैसा ना बेकार आहे. माणसाला कोणत्याही थराला नेऊ शकतो. उद्या बॉसला कसं समजवायचं हा विचार तिच्या डोक्यात घोळू लागला. त्याला सांगायचं का? कोणीच नकोय मला, ना समीर ना बॉस. ती या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. झोप पण यायचं नाव घेत नव्हती. समीरने बघितलं, आज निधीने एकही मेसेज केला नव्हता. ती रागवली असणार आपल्यावर हे माहित होतं त्याला, पण तो तरी काय करणार? जिथे त्याच्या कुटुंबाची गोष्ट होती, तो कितीही प्रेम असलं तरी तिलांजली द्यायला तयार होणार होता. समीरला अस्वस्थ वाटत होतं, पण मनाला सारखं समजावत होता, तिच्या बॉसची आणि तुझी बरोबरी नाही होऊ शकत. समीर, बाहेर ये स्वप्नातून. तू जो निर्णय घेतलास तो अगदी बरोबरच आहे. नंतर त्रास होण्यापेक्षा आता थोडा त्रास झाला तर काय वाईट? थोडा त्रास होईल, नंतर वेळ वेळ जाईल तसं आपणही तिला विसरू आणि तीही मला विसरेल. तिलाही वास्तव माहीत आहे. अजून काही आपण जास्त गुंतलो नाही. आत्ताच तर नुकतीच एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे आपण सावरू शकू. तोही खुशी होऊन स्वतःला समजावत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुगंधा उठली ती मुळी खुशीतच. तिला आज लवकर जाग आली होती. अलार्म पण अजून झाला नव्हता. तिने लवकरच सर्व आवरलं. तिला फोन जो करायचा होता, लवकर डब्बा बनवून घेतला आणि निधीला कॉल करू लागले. 7:45लाच तिने निधीला कॉल केला होता. निदान अर्धा तास तरी बोलता येईल असं वाटत होतं तिला. एकदा कॉल केला तो निधीने उचललाच नाही, कारण निधी अजून उठलीच नव्हती. सुगंधाने पुन्हा कॉल केला. निधीला दुसऱ्या रिंगणे जाग आली. ती फोन शोधत होती लांब हात करून. तोपर्यंत कॉल कट झाला. तिने पुन्हा उशीत तोंड खुपसून झोपून दिलं. तिला उठायलाच नको वाटत होतं. थोड्या वेळाने आळोखे पिळोखे देत स्वतःला तिने जबरदस्ती उठवलं आणि बघितले तर 8 वाजले होते. अरे बापरे! आता एवढ्या कमी वेळात सगळं आवरून जाणं कामाला तिला शक्यच नव्हतं. शरीरही एकदम आळसावलं होतं. काहीच करू वाटत नव्हतं. तिने बघितलं, सुगंधाचे 2 मिस कॉल दिसले. तिला कॉल करण्याआधी निधीने ऑफिसला कॉल करायचं ठरवलं. कामावर जायचं नाही असं ठरवून तिने ऑफिसला कॉल केला आणि आज आपण येत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर सुगंधाचे मिस कॉल बघून तिला कॉल केला. तिचा आवाज ऐकून सुगंधाला कळलं की ती अजून झोपली होती. निधी, आज कामाला जाणार नाही का? सुगंधाने विचारलं. नाही, डोकं जड वाटतंय आणि अंग पण खूप दुखतंय, निधी आळस देत म्हणाली. का ग, काल कुठे गेलेलीस? सुगंधाने विचारलं. कुठेच नाही, कामाला गेलेली, निधी म्हणाली. ती विचार करत होती, सांगू का सुगंधाला समीर बद्दल? मग अंग कसं दुखतं? सुगंधा हसत म्हणाली. सुगंधा, ऐक ना, मला तुझ्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे, पण तू आधी आयुष्य बोलून घे. मी तुझ्याशी नंतर बोलते. तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते, निधी म्हणाले. ओके, चालेल, सुगंधा म्हणाली. तसं निधी आपल्या रूम मधून बाहेर चालत येत आयुषकडे निघाले. आयुष दादा, फोन आहे सुगंधाचा, निधी म्हणाली. तसं आयुषने तिच्याकडे बघितला. तू सरळ तिचं नाव घेतेस? आयुषने भुवया वर करत विचारलं. तू वहिनी म्हणाली तरी लूक देतो. मग काय, आता मी फ्रेंडशिप केली तिच्याशी. फ्रेंड म्हणून मी तिचं नाव घेऊच शकते. तुझं लग्न झाल्यावर बघू काय बोलायचं ते. आयुषकडे फोन देत नीती हसत म्हणाली. हॅलो. आयुषने फोन कानाला लावत म्हणाला. समोरून फक्त श्वास ऐकू येत होते.
आज खूप दिवसांनी आयुषचा असा शांत आवाज सुगंधाने ऐकला होता. सुगंधा. आयुषने पुन्हा आवाज दिला. त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती. एकदम हळू आवाजात तिने हुंकार भरला होता. त्याचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यातून अलगद एक एक थेंब वाहून गालावर येत होता. सुगंधा, माझा आवाज ऐकून तुझं समाधान झालं का? मी पुढे बोलू नको का? आयुषने विचारलं. बोला. सुगंधा अगदी संक्षिप्तपणे म्हणाले. मग एकटाच बोलू का? तू काही बोलणार आहेस की नाही? आयुष म्हणाला. तुमची तब्येत कशी आहे? सुगंधाने विचारलं. मी आता खरंच चांगला आहे. तुझा आवाज जो कानी पडला. सुगंधा, मी खरंच चुकलो. मला एकदा माफ कर. आपण आपल्या नव्या नात्याची सुरुवात करू, आयुष म्हणाला. त्याला वाटलं ती जास्त बोलत नाही, म्हणजे ती नाराज आहे की काय, म्हणून तो तिला माफ कर म्हणत होता. हो, मी ते केव्हाच माफ केले तुम्हाला, पण यापुढे असं बोलत जाऊ नका तुम्ही, सुगंधा थोडं नाराजीने म्हणाली. तिला आयुषने आता पुन्हा असं वागायला नको होतं. ओके, मग मला भेटायला कधी येशील? आयुषने विचारलं. आज संध्याकाळी कामावरून सुटल्यावर येईल, सुगंधा म्हणाली. ते ऐकून आयुष खूप खुश झाला. चला, फायनली येते. ओके, मी वाट बघतोय, तेव्हाच बोलू आपण. निधीला कामाला जायचं असेल तू ठेव आता, आयुष म्हणाला. आयुष, ती नाही जाणार कामाला. मला बोलली ती. तिला उठायलाच उशीर झालाय आज. तुमचं झालं बोलून तर तिला द्या. तिला काहीतरी बोलायचं आहे, सुगंधा म्हणाली. तसा आयुष बाहेर आला. निधी, सुगंधाशी काही बोलायचं आहे ना? आयुषने निधीकडे फोन देत म्हणाला. हो हो म्हणत तिने लगेच फोन घेतला आणि बेडरूम कडे गेली. काय बोलायचं असेल निधीला? एवढ्या घाईत बेडरूम मध्ये गेली ते? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.